फाशी झालीच पाहिजे, या नराधमाला फाशी झालीच पाहिजे, न्याय द्या, न्याय द्या। या मालेगाव येथे या चिमुकलीवर जो अत्याचार व निगून हत्या झाली, या निषेधार्थ आज अकोले शहर बंद ठेवून याचा आम्ही अकोलेकरांच्या वतीने निषेध केला आहे व या पोलीस स्टेशनला निवेदन देऊन सरकारला व गृहमंत्र्यांना मी एकच विनंती करतो की या आरोपीला फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे व मी अकोले शहराच्या वतीनं हे निषेध करतो, थांबतो। खरं तर आज आपण सर्वच इथं या ज्या पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये आज सगळेच नागरिक, माझ्या भगिनी, छोटी छोटी मुलं जी या कारणासाठी जमली आहे। मालेगावमध्ये एक 4-8 दिवसात घडलेला हा प्रकार, एक 3.5 वर्षाची चिमुकली आणि तिच्या वडिलांशी भांडण झाल्याच्या रागातनं त्या नराधमाने हे कृत्य केलं आहे। खरं तर या कृत्याचा निषेध करणं हे पूर्ण महाराष्ट्रातच नाही तर या पृथ्वी तलावर अशी घटना घडणं आपल्या सगळ्या मानवी प्रवृत्तीला काळिमा फासणारी आहे। आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबात मुली आहेत, माता भगिनी आहेत, अगदी वयोवृद्ध महिलांनासुद्धा या महाराष्ट्रात जर भीती वाटायला लागली असेल तर आपण सर्व सुजाण नागरिकांनी याचा विचार करायला हवा की महिला जर सुरक्षित नाही तर कुठला ही कुठली संस्कृती आणि कुठं आपण कोणत्या समाजात वावरतो आहे। मी माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि पूर्ण माता भगिनींच्या वतीने निषेध व्यक्त करते। आमचे विधितज्ञ आणि आमच्या सर्वांचे वरिष्ठ मनकर काका याच्यावर कायद्यानुसार बोलतील, पण मी महाराष्ट्र शासनाला एवढीच मागणी करते की जसं UP बिहारमध्ये आमच्या योगींनी किंवा आमच्या जर हैदराबादमध्ये एक बलात्कार होतो 24 तासाच्या आत त्या माणसाचा एन्काउंटर केला जातो, UPमध्ये योगीजी कुठल्याही बलात्काराला 24 तासाच्या आत शिक्षा देतात। तशीच मी देवेंद्रजींना मागणी करेल की तुम्ही राज्याचे गृहमंत्री आहात, तुम्ही कोर्टाच्या पायऱ्या त्या मुलाला घिसवण्यापेक्षा आम्हा नागरिकांना याचा लवकरात लवकर न्याय मिळेल यासाठी त्याला कठोरात कठोर शिक्षा द्यावी ही मी शासनाकडे मागणी करते आणि या घटनेचा निषेध व्यक्त करते। काल महाराष्ट्र जे आपण शाहू फुले आंबेडकरांचा प्रगतिशील महाराष्ट्र म्हणून आपल्या ज्या महाराष्ट्राचं नाव घेतो त्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला, महाराष्ट्राच्या परंपरेला काळिमा फासणारी घटना काल मालेगाव इथे एका चिमुरडीच्या संदर्भात घडली। एक 3-3.5 वर्षाची चिमुरडी, त्याच्यावर पाशवी अत्याचार करून तिचा निर्गुणपणे त्या नराधमाने वध केला, खून केला। त्या नराधमाला अटकही झाली। पण अशा घटना यापूर्वीसुद्धा महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा आपण घडताना पाहतो। या घटना घडल्यानंतर प्रश्न असा निर्माण होतो की अशा या घटना का घडतात। ते वकील म्हणून मला नेहमी एक गोष्ट खटकते ती की गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नाही आहे। म्हणजे आपल्या देशातली न्यायव्यवस्था अशी आहे की बॉम्बे ब्लास्ट झाल्यानंतर त्या कसाबला आपण वर्ष 2 वर्ष बिर्याणी खाऊ घातली आणि मग त्यानंतर शिक्षा दिली। ही जी आरोपींना कायद्याची भीती वाटणं ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया आपल्या देशामध्ये संपलेली आहे आणि त्यामुळं वारंवार अशा घटना घडतात। तर या घटनेच्या निमित्ताने अकोलकर, सगळे आमचे बांधव, अकोले शहरातले व्यापारी, सगळ्याच समाजाचे, मी एका समाजाचं नाव घेणार नाही, सगळ्याच समाजाच्या लोकांच्या भावना या संदर्भामध्ये अत्यंत तीव्र आहे। ते शासनाला समजावं आणि शासनाने या संदर्भामध्ये केवळ फास्ट ट्रॅकला चालवून चालणार नाही तर फास्ट ट्रॅकच्या याच्यामध्ये सुद्धा किती दिवसात खटला निकाली पाहिजे याचं बंधन घातलं पाहिजे। ही माझ्यासारखीची वकील म्हणून प्रमुख आणि मुख्य मागणी आहे की तुम्ही असे निकाल 1-2 महिन्यामध्ये जर याचं जर जलद गतीने जर त्या आरोपीला जर शिक्षा झाली तर लोकांमध्ये धाक निर्माण होईल। तो धाक निर्माण होण्यासाठी जरूर महाराष्ट्र सरकारने, युती सरकारने जे संवेदनशील सरकार आहे ते निश्चितपणे करेल ती मागणी मी या निमित्ताने करतो आणि तमाम अकोलकरांच्या वतीने मालेगावमध्ये जी घटना घडली तिचा अत्यंत तीव्र शब्दात निषेध करतो। अकोले तालुका हा कायम पुरोगामी, साम्यवादी, संवेदनशील विचारांचा राहिलेला आहे आणि या तालुक्यामध्ये
अशा प्रकारच्या घटना आजपर्यंत कधी घडल्या नाही, भविष्यात सुद्धा घडणार नाही. या दृष्टिकोनात आपण सगळ्यांनी एक संघ राहावं. इथल्या पोलीस खात्याला सुद्धा मी या निमित्ताने विनंती करेन की आता आपल्या शहरामध्ये CCTV कॅमेरे बसवलेले आहेत, पण या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून आणि गस्तच्या माध्यमातून विशेषतः जिथं महिला वसतिगृहे किंवा जिथं मुलींचा शाळेंचा जास्त प्रमाणावर येणं जाणं आहे त्या ठिकाणी आपण अधिक चांगल्या प्रकारे लक्ष ठेवावं, ही या निमित्ताने मी मागणी इथल्या पोलीस विभागाकडे करेल. आणि आपल्या माध्यमातून सगळ्या जनतेला एवढीच विनंती करेल का लेकरू कुणाचंही असू द्या, ते आपलं आहे असं समजून सगळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं तर अशा घटना घडणार नाहीत, ही भावना व्यक्त करतो आणि थांबतो. मालेगावमध्ये जी यज्ञा सुधानी अगदी 4 वर्षाची ही छोटीशी मुलगी आहे, तिच्यावरती जो बलात्कार, अत्याचार आणि तिला ठेसून जे मारण्यात आलं आहे, हे अतिशय खरंच खूप वेदनादायक आहे. तिच्या वेदना आपण शब्दात सांगू शकत नाही. पण मी एवढं सांगेन की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जेव्हा असे अत्याचार होत होते त्या वेळेवर आणि ठोस न्याय होत होता. त्याच्यामुळे त्या काळी अशी हिंमतच कोणाची होत नव्हती. तसाच न्याय आत्तासुद्धा झाला पाहिजे. मी ही सरकारला विनंती करीन, तोच न्याय आम्हाला आत्ताही हवे. म्हणजे असे अमानुष छळ आणि ही आत्ताची घटना नाही आहे, ह्याआधी ही दिल्लीला असे प्रकार झालेले, विविध ठिकाणी काही तर प्रकार दबले गेलेले आहेत हे असे बलात्काराचे आणि मुलींवरच्या अत्याचाराचे. त्याला जर रोग लावायचा असेल आणि समाजात दहशत निर्माण करायची असेल तर जो न्याय शिवाजी महाराजांच्या काळात होत होता, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात होता, तोच न्याय आम्हाला आता हवे आहे. ही सरकारला मी विनंती करेन आणि त्या बाळाच्या आत्म्यासाठी आम्ही सगळे प्रार्थना करू की त्या बाळाला सुख म्हणजे शांती लाभो, चिरशांती लाभो. इतकंच. धन्यवाद. मालेगावमध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज अकोले तालुक्यातील सर्व व्यापारी नागरिकांनी आणि जागरूक नागरिकांनी जो बंद पुकारला त्याला अकोल्यातील ज्या सर्व व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिला आणि सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो आणि या घटनेचा मी जाहीर निषेध करतो. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, CK, रेबन, ID, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.